पुणे महानगरपालिकेतर्फे प्रतिवर्षी 14 एप्रिल रोजी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात येते. सन 2026च्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त पुणे शहरातील जयंती उत्सव मंडळाचे माननीय पदाधिकारी व कार्यकर्ते, पोलीस प्रशासन व पुणे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांची एक संयुक्त बैठक छत्रपती शिवाजी महाराज सभागृह पुणे महानगरपालिका मुख्य इमारत येथे आयोजित करण्यात आली होती. नगरसेविका आणि इतर अधिकारी यावेळी उपस्थित होते. आणि जे काही सूचना आपल्यातर्फे आलेल्या आहे, मला वाटते की त्याच्यामध्ये सर्व काही विषयाचा समावेश आहे. मी आपल्याला या ठिकाणी एवढे सांगतो की महाराष्ट्रामध्ये नाही तर पूर्ण देशभरात आपल्यासाठी हा जो दिवस आहे खूपच महत्त्वाचा दिवस आहे. आणि केवळ काही पुणे किंवा महाराष्ट्राच्या विषयाने गेले तर मला वाटते की आपल्या देशातील प्रत्येक शहरात, म्हणजे मी पण पाहिलं इव्हन दिल्लीमध्ये सुद्धा, बिहार, यूपी सर्व ठिकाणी बाबासाहेबांचा जो काही जयंती आहे ते आपल्यासाठी अतिशय महत्त्वाचे दिन असते. आणि आपल्याला एकच गोष्टी सांगतो की बाबासाहेबांच्या बाबतीत सुरुवातीला मला एक गोष्टी नक्कीच सांगायच्या आहे की एक असा महापुरुष ज्यांच्या बाबतीत असं असते की कोणी एक व्यक्ती आहे ज्यांच्यामध्ये एक दोन क्वालिटी असतात. एक मोठे समाज सुधारक असतील किंवा एक मोठा इतिहासविद असतील, कोणी एक चांगल्या प्रकारे जर्नलिझम मध्ये काम करणारे असे काही महापुरुष असतात. पण जेव्हा बाबासाहेबांचा जो लाईफच्या बाबतीत सांगायचं झाला तर तो म्हणजे काय आपण त्यांना सांगू हा आपल्याला कळत नाही बरोबर. कारण शेवटी बाबासाहेबांच्या बाबतीत आपण सांगू शकतो की त्या पिरियडचे सर्वात मोठे वकील ते होते. त्या कालावधीमध्ये सर्वात मोठा जो कोणी समाजशास्त्री जर कोणी असेल तर तेच होते. त्यांच्या पिरियडमध्ये केवळ आता बुद्धिझम नाही तर प्रत्येक धर्माच्या बाबतीत प्रत्येक धर्मावर त्यांनी खूप एक विशद त्यांनी अभ्यास केला होता आणि प्रत्येक धर्मावर त्यांचे काहीतरी काम आहे. तसेच त्यांच्या पिरियडमध्ये जो इकॉनॉमी आहे किंवा इकॉनॉमिक्सचा जो काही अभ्यास आहे, आपल्याला बरेच लोकांना माहिती नसेल की रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया 1935 साली हे बाबासाहेबांच्या रिसर्च मध्ये हा विषय आला होता, म्हणून रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना झाली होती. तर बेसिकली कसं आहे, इतका मोठ्या माणसाच्या ज्यांना खरे अर्थाने आपण महामानव म्हणतो आणि जो भारताचं संविधान आहे, आपला देश पूर्ण आपल्या विश्वामध्ये कमीत कमी 200 देश आहेत असं म्हणता आलं. पण हे भारत सारखे संविधान कुठल्याही देशाच्या येतो, याच्यामध्ये एकही म्हणजे कमी आपण शोधू शकत नाही तसं आपल्या देशाचं संविधान. आणि असे संविधानाचे निर्माता बाबासाहेब आहेत. आणि सुरुवातीला आजच्या मीटिंग आपण 1 महिन्या पुरेसा आधी आपण 1 महिना घेतो. त्याचं कारण असं आहे की जो 14 एप्रिलचा कार्यक्रम आहे, जसं आपण मागे शिवाजी महाराजांचा जो काही एक जयंती होता त्याच्यासाठी 1 महिन्यापूर्वी मीटिंग घेतलं, तसंच याच धर्तीवर हाच मीटिंग आपण घेतोय. आणि याचं एकच पर्पस आहे, ते महापौर मॅडमचं पण असं म्हणणं होतं की आपण मीटिंग आधी घेऊ जेणेकरून लोकांची सूचना आली किंवा प्रशासनाची तयारी जी आहे ती वेळेवर जर आपण केला तर नंतर आम्हाला खूप साऱ्या गोष्टींमध्ये रिफॉर्म किंवा सुधारणा करायला वेळ मिळतो. तर बेसिकली आज हाच पर्पस होता की नेमके आपलं काय म्हणजे तुमचे अनुभव आहे मागे जे काही जास्त कमी झाला असेल तर या दृष्टीने आज आपण मीटिंग घेतो आहे. आणि यानंतर माझ्या स्वतः पोलीस अधिकाऱ्यांसोबत एक मीटिंग आहे. तसेच आमच्याकडे जे काही वेगवेगळी टीम आहे त्यांच्यासोबत तर खूप साऱ्या बैठका याच्यामध्ये होतील. पण जे काही सूचना आपल्याकडे आलेल्या आहेत, मी सुरुवातीला एवढं सांगतो की हे सगळे जे सूचना आहेत त्याच्या काटेकोरपणे अंमलबजावणी प्रशासन करणार आहे. मी आपल्याला या ठिकाणी म्हणजे खूप आपल्याला हृदयापासून सांगतो की कुठलाही कमी प्रशासन करणार नाही, एवढे मी तुम्हाला सुरुवातीला सांगतो. आपल्या इथे आता एक आमचे एक छोटासा एक विषय आहे, जे काही मुद्दे आपण सांगतो की स्वच्छता, स्ट्रीट लाईटच्या बाबतीत किंवा ब्युटिफिकेशन असेल किंवा अतिक्रमणाच्या बाबतीत आहे, पाणी पुरवठ्याची व्यवस्था, म्हणजे पाण्याची व्यवस्था, शौचालयाची व्यवस्था, हे सगळ्या गोष्टीचा एक आराखडा आम्ही आता तयार करतो. म्हणजे मला वाटतं की आराखडा हे पुढच्या 7-8 दिवसात आम्ही आराखडा तयार करू. म्हणजे बाबासाहेबांचा जेव्हा हा कार्यक्रम साजरा होतो त्या दिवशी काही ठराविक ठिकाणी जास्त मोठ्या प्रमाणात साजरा होत असतो, जसं आपण सांगितलं आहे, बरेच सगळे आपण नोंद केलेलं आहे. तिथे स्पेशल आपण प्लॅन करू जेणेकरून कोणाला काही अडचणी येऊ नये. पण पूर्ण शहरात सर्व ठिकाणी आपण चांगली व्यवस्था, दांडेकर बीच सारखे आपण साईट सांगतोय किंवा ऑनमध्ये किंवा कलेक्टर ऑफिसच्या जवळच्या काही एरिया आहे ते सगळे आपल्याकडे नोंद आहे.